एक कार, एक तास आणि तब्बल 10 चालान। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या या कारवाईची आता चांगलीच चर्चा रंगली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एका कारवर परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे। या कारच्या चालकाने सीट बेल्ट लावला नाही, त्यामुळे एका तासात त्याला 10 चालान पाठवण्यात आले। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास 24 तासात एकच चालान आकारलं जातं। मात्र या कारवाईनंतर परिवहन विभाग सामान्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आलेला आहे। आरटीओची कारवाई आपल्याला बघायला मिळते आणि या कारवाईची चर्चा रंगलेली आहे। 50 मिनिटात 10 ठिकाणी त्याचे फोटो काढले गेले आणि त्याचा परिवहन विभागाने मला 10,000चा फाईन मारला। मग सर्वसामान्य लोक, राज ठाकरे किंवा जड अवजड विभाग जो आहे ते लोक याच्यावर आवाज उठवतात, तर त्यांच्याकडे जाऊन न्याय नाही मागणार तर कोणाकडे मागणार? महाराष्ट्रातले सर्व परिवहन अधिकारी हे डाकू झालेले, डकेत झालेले। यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रस्त्यावर उतरलेली आहे। हे थांबलं पाहिजे, अन्यथा तुमचे ते कॅमेरे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र सैनिक फोडल्याशिवाय राहणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी प्रवास करत असताना माझ्या सहप्रवासाने सीट बेल्ट लावला नव्हता। त्याच्यामुळे परिवहन विभागाच्या कॅमेऱ्यात ते आलं। पण काय झालं की साधारण 50 मिनिटाच्या प्रवासात 8-10 वेळा त्यांनी फोटो काढलेले आणि त्याचे 10 ई चालान माझ्याकडे आले होते, 10,000 रुपयाचे। मी सर्वसामान्य माणूस असल्यामुळे 10,000 रुपये माझ्यासाठी भरणं जास्तच होतं आणि मी परिवहन विभागाला त्या पद्धतीने मेलही केला होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आणि ही वार्ता नवनिर्माण सेनेच्या जड अवजड विभागाचे जे प्रदीप भाऊ वाघमारे यांना समजल्यावर ते ऍक्टिव्ह झाले। त्यांनी परिवहन विभागात कमिशनरपासून सगळ्यांकडे पाठपुरावा करून त्वरित माझे जे 10 चलन होती त्याच्यातली 9 चलन रद्द झाली आणि अवघा एकच चलन राहिलं आणि मी त्याचा आज पेमेंट सुद्धा करून टाकलेला आहे। तर धन्यवाद प्रदीप भाऊ, तुम्ही केलेल्या प्रयत्नाबद्दल तुमचे आभार। राजसाहेबांनी तुमची नेमणूक ही योग्य नेमणूक केलेली आहे याची खात्री पटते आणि सर्वसामान्य लोकांसाठी जे तुम्ही काम करताय असंच काम करत राहा। तुमच्या पुढच्या कारकिर्दीत तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।